अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या। त्यातील महत्त्वाच्या घोषणांचा आपण आढावा घेऊयात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर प्रणालीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे। आता नव्या कर प्रणालीनुसार 12 लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कुठलाही कर लागणार नाही असं जाहीर करण्यात आलं आहे। दुसरी महत्त्वाची योजना म्हणजे कर्करोगाच्या सर्व औषधी पूर्णपणे करमुक्त करण्यात येणार आहेत। कर्करोगाच्या गंभीर आजारांशी संबंधित 36 औषधे पूर्णपणे करमुक्त करण्यात येणार आहेत। तसेच इतर जीवनावश्यक औषधांच्या किमती देखील कमी करण्यात येणार आहेत। अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान धनधान्य कृषी योजना जाहीर केली आहे। याद्वारे राज्यांच्या मदतीनं कमी उत्पादन असलेले 100 जिल्हे निवडून तिथं काम केलं जाणार आहे। त्यात शेती उत्पादकता वाढवणं, विविध प्रकारची उत्पादनं आणि शाश्वत विकास साध्य करणं, तसेच माल साठवणूक पर्याय उपलब्ध करून देणं, सिंचन सुविधा आणि क्रेडिट सुविधा उपलब्ध करून देणं या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे। चौथी महत्त्वाची घोषणा म्हणजे पुढील वर्षी वैद्यकीय महाविद्यालयात तब्बल 10,000 जागा वाढवण्यात येणार आहेत, तर पुढील 5 वर्षात 75,000 मेडिकलच्या जागा वाढवण्यात येणार आहेत। युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसंकल्पात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी त्यांनी काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत। आता सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी 10 कोटींपर्यंतचं कर्ज मिळणार आहे, तर स्टार्टअपसाठीच्या कर्जातही वाढ करण्यात आली आहे। स्टार्टअपसाठी 20 कोटींपर्यंतचं कर्ज मिळणार आहे। आता आणखी एक महत्त्वाची घोषणा गिग वर्कर्सच्या बाबतीत आहे। गिग वर्कर्सना आता ई-श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून आय कार्ड मिळवता येणार आहे। तसेच त्यांना PM जन आरोग्य योजनेचा लाभ मिळू शकणार आहे। जवळपास 1 कोटी गिग वर्कर्सना याचा फायदा होणार आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी TDS मर्यादा दुप्पट करून 1 लाख रुपये करण्यात आली आहे, तर घर भाड्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नासाठीची TDS मर्यादाही वाढवण्यात आली आहे। आधीच्या 2.40 लाखांवरून वाढवून ही मर्यादा 6 लाखांपर्यंत करण्यात आली आहे। अर्थसंकल्पात ज्ञान भारत मिशन जाहीर करण्यात आलं आहे। याद्वारे भारतातले जुने सरकारी दस्तऐवज, ऐतिहासिक, हस्तलिखित यांचा शोध घेण्यात येणार असून त्यांचं डॉक्युमेंटेशन करण्यात येणार आहे। या योजनेद्वारे 1 कोटी जुने दस्तऐवज आणि हस्तलिखित जतन करण्यात येणार आहेत।